नमस्कार. आज मी ते माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर मासे साफ करून घेते. इथे तारली घेतलेली आहेत. खवळं काढून घेते. कल्ले कापून टाकते. शेपटीकडचा भाग कापून टाकते आणि डोक्याकडचा भाग कापून टाकते. ते पोटाकडचा भाग कापून आतली घाण काढून टाकते. अशा प्रकारे बाकी सर्व मासे साफ करून घेते. इथे वाटप काढून घेतलेले आहे. हे तारलीसाठी कांदा घातलेलं वाटप जरा जाडसर वाटून घेते आणि हे बारीक वाटून घेते. इथे वाटप बारीक वाटून घेतलेले आहे. त्यात छोटा आल्याचा तुकडा, 10-12 तिरफळ आणि हिरवी मिरची घालते. 2-3 कोकमं घालून झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात साफ करून धुवून घेतलेलं तारली घालते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून उकळी काढून घेते. कढीला छान उकळी आलेली आहे. मासे शिजलेले आहेत. तारलीची कढी तयार आहे. इथे खेकडे घेतलेले आहेत. साफ करून घेते. अशा प्रकारे सर्व खेकडे साफ करून घेते. आणि स्वच्छ धुवून घेते. इथे भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यात साफ करून धुवून घेतलेले खेकडे घालते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. 2-3 कोकमं घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 4-5 मिनटानंतर छान वाफ आलेली आहे. आता झाकण काढून मिक्स करून घेते आणि जाडसर वाटून घेतलेलं वाटप घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून उकळी काढून घेते. 5-6 मिनटानंतर झाकण काढलेले आहे. खेकडे शिजलेले आहेत. आता त्यातलं थोडंसं पाणी आटून घेते. कुल्ल्यांच्या सुक्या तयार आहे. इथे तारली फ्राय करायसाठी घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते. आता बाजूला ठेवते 15-20 मिनटासाठी. 15-20 मिनटानंतर तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेते आणि मॅरिनेट केलेल्या तारल्यांना लावून घेते. इथे तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात तारली फ्राय करायला ठेवते. दोन्ही बाजूने परतून छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. तारली फ्राय करून झालेले आता काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.